माझं नाव शशांक रमेशराव राठोड आहे. मला नीटमध्ये 562 मार्क पडले आहेत. माझी ऑल इंडिया रँक 7555 आहे व माझी कॅटेगरी रँक 3086 आहे. माझे वडील शिक्षक आहेत व माझी आई हाऊसवाईफ आहे. 4 मे 2025 या दिवशी नीटचा पेपर होता. मी सकाळी लवकर उठलो. सकाळी लवकर उठताच मी मंदिराला गेलो. मंदिरात देवाच्या पाया पडल्या व वापस आल्यानंतर मी जेवण केलो. जेवण केल्यानंतर मी सेंटरला व्हिजिट केलो. मी सेंटरमध्ये गेल्यानंतर थोड्या वेळानंतर मला सीट भेटली. नंतर त्यात थोड्या वेळानंतर एक्झाम स्टार्ट झाली. इन्व्हिजिलेटरने पेपर वाटले. मी स्टार्टिंगला बायो अटेम्प्ट करायचं ठरवलं. बायो अटेम्प्ट करता 1 टोल वाजला. मग तेव्हा कळलं की मला 1 तास झाला. मग मी केमिस्ट्रीकडे गेलो. केमिस्ट्रीचा पेपर पण मला लेंदी वाटत होता. मी काही क्वेश्चन सोडलो आणि फिजिक्सकडे गेलो. पण फिजिक्स टोटली अनएक्सपेक्टेड होता. माझा पूर्ण टाईम फिजिक्सने खाल्ला. मग OMR गोल केलो. नंतर मग लास्टला 15 मिनिट शेवटचे उरलेले होते. त्यानंतर मी त्या 15 मिनिटात जे केमिस्ट्रीचे क्वेश्चन राहिले होते तिकडं आलो. मग मी क्वेश्चन टू क्वेश्चन जम्प करत होतो. मला काही सुचत नव्हतं. मी पूर्णपणे पॅनिक झालो होतो. नंतर तसंच करत मग एक्झाम संपला. पेपर सुटल्यानंतर मी वर्गाच्या बाहेर आलो. मनात खूप सारे विचार येत होते की रिपीटची वेळ लागेल का किंवा 2 वर्षाचं फळ मला भेटेल का. बाहेर आलो. मग नंतर सर्वांचे चेहरे पाहून वाटतच होतं की सर्वांना पेपर हार्ड गेला आहे. नंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी सहसा माझ्या डोळ्यात अश्रू येत होते. नंतर मी मित्रांना कॉल केला. मित्रांकडून मी जाणून घेतलं की मित्रांना पण पेपर हार्ड गेला आहे. त्याच्यामुळे मला जीवात जीव आला. नंतर काही वाटलं नाही. माझे नीटमध्ये 10 ते 15 मार्क वाढले असते जर मी टाईम मॅनेजमेंट प्रॉपर करू शकलो असतो तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी केमिस्ट्रीचे काही क्वेश्चन रिव्ह्यूसाठी लास्टला सोडले होते. पण फिजिक्स अनएक्सपेक्टेड आल्यामुळे त्यासाठी काही टाईम भेटलाच नाही. त्यामुळे माझे केमिस्ट्रीचे काही क्वेश्चन राहिले व काही ऑप्शन 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असल्यामुळे दोन्हीपैकी एक मी टिक केलं. पण ते चुकण्यात आलं. त्याच्यामुळे ते निगेटिव्हमध्ये निघून गेले. मी नीटच्या फ्युचर ॲस्पिरंट्सना एवढंच सांगू इच्छितो की शॉर्ट नोट्स टाईम टू टाईम बनवत जा. प्रत्येक चॅप्टरचे शॉर्ट नोट्स रेडी राहिले पाहिजेत. ते वेळोवेळी वाचणे, IBचे मॉड्यूल सॉल्व्ह करणे, NCERT वाचणे, हे सर्व टाईम टू टाईम केल्याने तुमचे मार्कमध्ये इम्प्रूव्हमेंट ऑटोमॅटिक होईल व तुम्हाला नीटमध्ये चांगलं स्कोअर अचीव्ह होईल. माझ्या आईवडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर बनावं व माझी पण इच्छा होती की मी डॉक्टर बनावं व समाजासाठी काहीतरी करावं. त्याच्यामुळं मला डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकार करायचं होतं. माझ्या नीटच्या 2 वर्षाच्या प्रवासात माझ्या पॅरेंट्सने मला खूप मदत केली. माझे वडील मला टाईम टू टाईम उठवत होते व माझी मम्मी टाईम टू टाईम जेवण करून देत होती. माझे वडील वेळोवेळी ट्युशनला व्हिजिट देत होते व माझे रिपोर्ट कार्ड घेऊन सरकडे जाऊन त्यांशी चर्चा करत होते व सर्व मला सांगत होते व माझ्या इम्प्रूव्हमेंटवर त्यांनी खूप फोकस केला आहे. माझ्या आईवडिलांप्रमाणे IIBच्या फॅकल्टीनी पण मला खूप मदत केली. त्यांनी माझे अवघड कन्सेप्ट सोपे करून सांगितले व DSPमध्ये अवघड क्वेश्चनच्या सोप्या ट्रिक्स सांगितल्या व वेळ कसा वाचवावा याबद्दल पण त्यांनी सांगितलं व पेपर कसा सोडवावा, पेपर रीड करण्याची मेथड काय, हे सर्व सांगून त्यांनी माझी खूप मदत केली. माझ्या 2 वर्षाच्या प्रवासात मला मित्रांनी पण खूप मदत केली. ते मला पेपर झाल्यानंतर डिस्कशन करणं व काही क्वेश्चनच्या शॉर्ट ट्रिक्स सांगणे व पेपरनंतर रिलॅक्स होण्यासाठी आम्ही सर्व ग्राउंडमध्ये जाऊन क्रिकेट खेळत होतो व किंवा मोबाईल बघणं किंवा डिस्कशन करणं, जनरल टॉपिकवर डिस्कशन करणं, अशा गोष्टी आम्ही करत होतो. त्यामुळे आमचं डिप्रेशन कमी होत होतं. मी IIBचा 2 इयर फुल टाईम क्लासरूम स्टुडंट आहे. मला नीटमध्ये 562 मार्क आले आहेत व याचे श्रेय मी टीम IIB, माझे पॅरेंट्स व माझ्या फ्रेंड्सना देऊ इच्छितो. थँक्यू टीम IIB. थिंक नीट, थिंक IIB.